सिद्धेश्वर मंदिरात श्रावणात पहिल्यांदाच महानगरपालिकेच्या वतीने होम मैदानात पार्किंगची CCTV सह व्यवस्था तर वृद्धांसाठी गोल्फ कार उपलब्ध करून देण्यात आली आहे। ग्रामदैवत सिद्धेश्वराच्या श्रावण महिन्यातील उत्सवासाठी सर्व सोलापूरकर उत्सुक असतात, पण यंदाच्या वर्षी मंदिर प्रशासनाने आपल्या सर्व सोलापूरकरांसाठी काय व्यवस्था केली आहे हे आपण जाणून घेऊया आदरणीय धर्मराजी काडादी जे मंदिर प्रशासनाचे प्रमुख आहेत त्यांच्याकडून। श्रावण मासाच्या पार्श्वभूमीवर ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर भक्तांच्या भक्तीसह विद्युत रोषणाईने आणि स्वच्छतेने व विविध सुविधांनी उजळून निघाले आहे। योग समाधीची सजावट, अक्की पूजा, रुद्रपठण, पालखी मिरवणूक अशा धार्मिक उत्सवासह यंदाच्या वर्षी प्रथमच मनपाच्या वतीने भक्तांना त्रास न होता वाहनांची चांगल्या पद्धतीने पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी याकरिता मंदिर प्रशासनाने होम मैदानावर CCTV सह पार्किंगची सुसज्ज अशी व्यवस्था केली आहे। याकरिता महापालिकेने विशेष मदत केली आहे। शिवाय वृद्ध भक्तांकरिता होम मैदान ते मंदिर हे अंतर चालत जाणे शक्य नसल्याने गोल्फ कारने पार करता यावे याकरिता गोल्फ कारचीही व्यवस्था करण्यात आली आहे। दरवर्षीपेक्षा या वर्षाचा श्रावण हा एक निसर्गाने अत्यंत चांगला पाऊस झाल्यामुळं सगळीकडे वातावरण अतिशय चांगलं आहे आणि एक समाधानाचं वातावरण शेतकरी वर्गामध्ये असल्यामुळं यावर्षी ह्या धार्मिक जे काही विधी श्रावणामध्ये सिद्धेश्वर मंदिरात होतो त्यासाठी दर्शनासाठी येण्याचा लोकांचा ओढा जास्त राहणार आहे आणि त्यांच्या सर्व आलेल्या भक्ताला सर्व सुखसोयी त्या ठिकाणी उपलब्ध करण्याची जी काही पद्धत सिद्धेश्वर देवस्थानच्या माध्यमातून दरवर्षी केली जाते तशीच या पद्धतीनं यावर्षीही करण्यात आलेली आहे। या निमित्तानं यावर्षी पहिला मोठाच बदल जर म्हणालात तर ज्या काही भक्त या ठिकाणी येतात मोटरसायकल्स असू देत किंवा गाड्याने, तर त्यांच्यासाठी आम्हाला पार्किंगची जागा खूप कमी पडत होती, म्हणून आम्ही सोलापूर महापालिकेच्या कमिशनर यांना भेटलो आणि त्यांना बोललो आणि त्यांनी होम मैदानाची जागा यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यासाठी जे काही सिक्युरिटी जे नॉर्म्स आहेत की माणसं त्या ठिकाणी बघण्यासाठी आणि CCTV हे लावण्याचं आम्हाला आश्वासन दिलं आहे। त्यामुळं संपूर्ण पार्किंग मग दुचाकी असू दे 4 चाकी वाहन असू दे हे श्रावण महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर हे होम मैदानावर पार्किंग होईल आणि त्या ठिकाणी पार्किंग करूनच लोकांना चालतच त्या ठिकाणी यावं लागेल, जेणेकरून गर्दीमध्ये वाहन वगैरे नेणं हे चुकीचं होतं। त्या दृष्टीने महापालिकेने जी काही मदत केलेली आहे, सहकार्याची भावना दाखवली आहे ती त्याबद्दल मी त्यांचे या निमित्तानं आभार मानतो। तशाच पद्धतीनं देवळामध्ये जे परगावून लोक येणार आहेत त्यांना यात्रिक निवासामध्ये सगळेजण काही पूर्ण दिवस राहणाऱ्यापैकी नाहीत, पण परगावून आलं तर त्यांना फ्रेश व्हायचं असेल तर तशा पद्धतीची एक व्यवस्था केली की 1-2 तासामध्ये ते फ्रेश होतील आणि त्या ठिकाणी दर्शन घेऊन आणि प्रसाद घेण्यासाठीही सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी प्रसादाची पण व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे। धार्मिक विधी हे सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून काकड आरतीपासून रात्रीची जी पालखी निघते श्रावण महिनाभर पूर्ण, तर त्याचंही नियोजन सगळं भक्तांना त्यामध्ये सहभागी होता यावं अशा पद्धतीची एक भूमिका त्या ठिकाणी आपण केलेली आहे। आणि त्याचप्रमाणे सोमवारी मुख्यत्वे करून मोठी पूजा बांधण्याचा एक सिद्धेश्वर देवस्थानचे जो शिवयोग समाधी आहे सिद्धरामेश्वरांची, तर त्या समाधीचं पूजन हे मोठ्या प्रमाणात करतो आणि त्या ठिकाणी फुलाचा मोठा आरास करतो, ज्याला प्रत्येक आरासाला साधारण 2-2.5 लाखाचा खर्च जे काही पूजा बांधणारे लोक आहेत किंवा जे पूजा घेतात ते त्या ठिकाणी खर्च करतात आणि ते आकर्षक अशा पद्धतीचं फुलाचं त्या ठिकाणी संपूर्ण सुशोभीकरण करून ती पूजा बांधली जाते। दरवर्षी आपण ते सर्व लोकांपर्यंतही प्रसिद्धीच्या माध्यमातून पाठवतोच, परंतु त्या ठिकाणी दर्शनाला आलेले लोक त्याचं मोठ्या प्रमाणात त्या फायदा त्या ठिकाणी घेतात। याचप्रमाणे गर्दीचं हे बघून त्या ठिकाणी LED ची व्यवस्था केली आहे, जेणेकरून गर्दीच्या ठिकाणी LED च्या माध्यमातूनही सिद्धरामेश्वरांच्या मूर्तीचं लाईव्ह दर्शन त्या ठिकाणी देता येईल का, असे 2 ते 3 ठिकाणं बघितलेत। त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आमचा राहील। लगेच उद्यापासूनच होईल असं नाही, 1-2-3 दिवसानंतर हे काही गोष्टी त्या ठिकाणी व्यक्त होतील।
तशाच पद्धतीनं काही भजनी मंडळी आहेत, तर ते भजनी मंडळाच्या माध्यमातूनही काही भजन कीर्तन या ठिकाणी करता येईल का महिनाभर, त्याचंही नियोजन चालू आहे. तशाच पद्धतीनं जे काही प्रसादाची जी कशी व्यवस्था केली आहे, तशीच दर सोमवारी भक्तांना सिद्धेश्वर देवस्थानतर्फे वेगळ्या अशा पद्धतीनं सिद्धरामेश्वराचा प्रसाद वाटपाची तीही एक सोय दर सोमवारसाठी आपण त्या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे. जसंच ह्या सगळ्या गर्दीच्या माहोलामध्ये सिद्धेश्वर मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीनं सिद्धेश्वर देवस्थानचा कटाक्ष असतो आणि ते करत असताना त्या ठिकाणी स्वच्छतेसाठीची जी काही माणसं आहेत ती सगळे त्या ठिकाणी काम करत असतात, पण त्या ठिकाणी भक्तांकडनंही त्या पद्धतीनं मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जर त्यांच्याकडे कचरा वगैरे असेल तर तो तिथंच नेऊन टाकावा, अशा पद्धतीच्या काही सूचना त्या करता येईल. त्यासाठी जे काही करायचं ते केलेलं आहे, परंतु भक्तांमधनंही जे काही लोक सेवा करण्यासाठी आहेत तसं एक आव्हान केलं आहे. त्यामुळे दररोज 40 लोकांची टीम जी फक्त वर्षभर येतात, तर त्यांच्यासाठी एक त्या ठिकाणी त्यांना आव्हान केलं आणि त्या आव्हानाला अतिशय चांगला प्रतिसाद देऊन त्या ठिकाणी जवळजवळ 500-600 लोक आम्ही यामध्ये सहभागी होतील महिन्याभराच्या काळात. तर त्या ठिकाणी रोज 40 लोक वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. ते सगळे या ठिकाणी सांगण्याची गरज नाही, परंतु ते सर्व दर्शन घेण्यापासून त्या ठिकाणी त्यांना काही अडचणी आहेत का, प्रसाद घेणं, चप्पल स्टँडपासून चप्पल सोडून त्या ठिकाणी आत येणं, स्वच्छता ठेवणं, स्वच्छतागृहाची व्यवस्था चांगली झाली आहे का नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे का नाही, हे सगळं हे सेवा देणारे लोक त्या ठिकाणी करतील. तशाच पद्धतीनं देवाच्या दर्शनाला जात असताना रांगेच्यामध्ये एखाद्या वयस्कर माणूस असेल, वयस्कर भक्त असेल, तर त्याला वेगळ्या मार्गाने पटकन दर्शन घेऊन बाहेर पाठवता येईल की. तसंच अन्नछत्रामध्येही त्या व्यक्तीला, आता अनेक लोक डायबिटीस आहेत, काही जण वयस्कर असतात, त्यांना क्यूमध्ये थांबून त्यांना अन्नछत्रामध्ये नेणं हे चुकीचं ठरतं आणि म्हणून त्यांना अशा पद्धतीची सेवा या सेवा करणाऱ्या लोकांच्या माध्यमातून द्यावं, अशा पद्धतीचं एक प्लॅनिंग या श्रावण मासामध्ये निमित्तानं आम्ही करतो आहे. यामधूनही जरी भक्तांना कुठं काही अडचणी वाटल्या तर देवस्थान समिती त्यासाठी लगेच सेवा द्यायला तत्पर राहणार आहे आणि म्हणून तशा पद्धतीचं जर ऑफिसमध्ये त्यांनी सांगितलं येऊन की कुठं काही अडचणी असतील तर त्या सोडू. गड्डा मैदानावरती पार्किंग जरी असलं आणि तिथनं जर आत यायला थोडा लांबचा रस्ता असल्यामुळं जर वयस्कर वयोवृद्ध मंडळी असतील तर त्यांना इलेक्ट्रिक वाहनही आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर होम मैदानापासून त्या ठिकाणी जास्त होईपर्यंत त्या इलेक्ट्रिक, आता एक वाहन आहे परंतु थोडं आव्हान केलेलं आहे, जर ह्या महिन्यात आम्हाला काही ते लगेच मिळू शकणार नाही, म्हणून त्या ठिकाणी जरी कोणी सोलापुरात ज्यांच्याकडे वाहन आहेत ते जर सेवाभावी हेतूने किंवा भाडेतत्त्वावर जर देत असतील तर ते घेण्याचा आमचा हेतू आहे. आणि तशा पद्धतीची सेवा ही होम मैदानापासून लोकांना, वयोवृद्ध लोकांना ज्यांना चालणं शक्य नाही त्यांना देवळात दर्शन करून त्यांना परत होम मैदानात आणायची व्यवस्था आम्ही केलेली आहे. ग्रामदैवत सिद्धरामेश्वराच्या दर्शनासाठी येताना प्रत्येक भक्त सुखी आणि समृद्ध व्हावा या हेतूने मंदिर प्रशासनाने अतिशय छान छान योजना आयोजित केलेल्या आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे तो वयोवृद्ध लोकांची काळजी घेण्यात आलेली आहे. ती कशी तर होम मैदानापासून जिथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे तिथून थेट मंदिरापर्यंत वयोवृद्ध लोकांना गोल्फ कारने सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे आणि इतर सर्व वाहनांची गर्दी होऊ नये, भक्तांना छान दर्शन घेता यावं याकरिता यंदाच्या वर्षीपासून नवीन पायंडा मंदिर प्रशासनाने टाकला आहे. तो म्हणजे महानगरपालिकेला विनंती करून त्यांनी मंदिर प्रशासनाने विनंती केल्यानंतर होम मैदानच्या इथे पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था मोफत करण्यात आलेली आहे. तिथे CCTV कॅमेराही सज्ज असणार आहे जेणेकरून भक्तांना दर्शन घेण्यासाठी सुसज्ज आणि सुविधापूर्ण असा तो मैदानाचा भाग असेल आणि मंदिरात जाण्या येण्याकरिता कोणत्याही प्रकारची तसदी भक्तांना होणार नाही याची काळजी पुरेपूर घेण्यात आली आहे. कॅमेरामॅन आदित्य केंगारसह मी अश्विनी तडवळकर, BR न्यूज.